गाड्यांच्या लेकिन तू कर भी क्या सकता है यार? हाँ, मैं कर क्या सकता हूँ? मैंने है ना फैसला किया है। कर एक फैसला किया। तू कुछ नहीं कर सकता। मैं कुछ नहीं कर सकता हूँ। मैं कुछ नहीं कर सकता। अब मैं बताता हूँ मैं क्या कर सकता हूँ। मैं ना क्या कर सकता हूँ? जय श्री गणेश मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या मोठ्या ब्लॉग मध्ये। दुपारचे वाजले 1:21 म्हणजे 1:30च्या आसपास टाइम झाला आहे। थोडंसं ऊन पडलंय आणि आज आपण निघालो आहे ते म्हणजे प्रतापगड। घराच्या अगदी जवळ नाही आहे, 40 ते 45 किलोमीटर काहीतरी आहे आपल्या घरापासून आणि निघालो आता। तर काल आपण इकडनं शूट केलेलं, त्यामुळे मी जास्त इकडे शूट नाही करणार। जिथे आपण शूट केलेलं नाहीये म्हणजे कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला तर तो नक्की तुम्हाला आवडला असेल असं मला वाटतंय। आपण गेलेलो ते म्हणजे पंचगंगा आणि कृष्णामाई मंदिर, सुंदर होतं। आणि आता आपण निघालो ते म्हणजे प्रतापगडला। तर मग काल जेवढं कव्हर केलेलं त्याच्या पुढे जाऊन शूट चालू करीन, ब्लॉग चालू करीन। पर्यंत तुम्ही माझे जुने ब्लॉग पण बघा, मस्त आवडतील। येतोच। थोडीशी गाडीला भूक लागली आहे, गाडीचं पोट भरू आणि पुढे निघू। तरी बऱ्यापैकी ट्रॅफिक भेटलंय थोडस, कारण हाय म्हणजे मौसम मस्त आहे, सगळे लोक फिरायला आलेत, त्यामुळे थोडस जाम भेटले। आणि 12 महिने असतं असं, तर त्यामुळे थोडस जाम आहे। आणि दादा युटर्न मारतात, दादांच्या मागून जाऊ। बऱ्यापैकी गाड्यांच्या रांगा लागल्यात। बहुतेक तरी मॅप्रो ग्राउंड, बहुतेक तरी, नो आयडिया, मला पण आयडिया नाही। बहुतेक तरी मॅप्रो ग्राउंड आहे। लांब पर्यंत ट्रॅफिक जाम आहे, मॅप मध्ये पण सगळं लाल लालच दिसतंय। किती वेळ लागेल सांगता येत नाही, आणि आपल्याला पोहोचायला अजून 1 तासभर दाखवतंय, म्हणजे 1 तासाच्या वर जाईल। म्हणजे असं ट्रॅफिक असेल तर अजून टाइम लागेल। थोडस काढू कुठून ना कुठून जागा, निघू कसं तरी। आणि अपोजिट साइडून पण कंटिन्यू गाड्या येतात, त्यामुळे थोडस आपल्याला ओव्हरटेक करता येत नाही। ट्रॅफिक मधून निघतो आणि भेटतो थोड्या वेळात म्हणजे येतोच ट्रॅफिक मधून बाहेर निघून। बऱ्यापैकी ट्रॅफिक मध्ये अडकलेलो, काहीतरी ट्रॅफिक होतंय बघा। हे काय ओव्हरटेक करायच्या नादात एकमेकांना ठोका मारा। आपण थोडी जागा काढत
दरी बघा, मला दिसते की नाही काय घेऊन दरी आणि व्ह्यू बघा. तर वाजलेत 2:20 म्हणजे 2:30 वाजलेत आणि पुढे निघतो काहीतरी खायला समजा. लो फ्यूल पेट्रोल भरावं लागेल कुठेतरी. आपल्याला पेट्रोल मगाशी भेटलं नाही. आता बहुतेक तरी मला असं वाटतं आपल्याला नॉर्मल पेट्रोल मध्येच गाडी चालवावी लागेल. तिथे नाश्ता करायला थांबलेलो. हॉटेल सतीश करून आहे, मस्त आहे. नाश्ता मिसळ होती, मजा आली खाऊन. अजून आपल्याला 16 मिनिटं 7 किलोमीटर 7.9 म्हणजे 8 किलोमीटरच पकडा. 8 किलोमीटर दाखवत आहे. गाडी बंद करूनच जाऊ कारण पेट्रोल नाही आपल्याकडे. तर गाडी बंद करून, पण रिस्क आहे गाडी बंद करून चालवायला. आता काय करणार, ऑप्शन नाही आपल्याकडे सध्या. झाडं पडली आहेत. हळूहळू जाऊ पाहिजे तर, पण जाऊ. थोडस पेट्रोल वाचवायचंय, बाकी काय नाही. पेट्रोल नाही कारण गाडीत, आणि कुठे भेटेल नाही भेटेल नो आयडिया. घाटात तुम्हाला नक्कीच मजा आली असेल. ह्याच्या आधीचा जो व्ह्यू होता, आणि मध्ये मध्ये आपली थोडीशी धाचूक धुचूक झालं. मध्ये थोडं हृदयाचे ठोके वाढले अचानक, कारण मध्येच थोडासा सीन बसचा पण झाला. आणि आपला राईट साईडचा थोडा इश्यू आहे. आपल्या राईट साईडला गाडी टर्न करताना थोडस मला त्रास होतो, माहित नाही का. लेफ्टला आपल्याला काय वाटत नाही एवढं. ठीक आहे, निघालो पुढे. 16 मिनिटात 15 मिनिटं दाखवतात. विदाउट गाडीचं इंजन चालू ठेवून आपण निघालो. इंजन फ्री केलं एकदम. थोडस इथे गरमी जाणवते, गरम व्हायला लागले आता. थोडं जसं खाली उतरलोय तसं गरम व्हायला लागलंय. घाट समाप्त, वाहने सावकाश चालवा. घाट संपलेला आहे आणि 7 किलोमीटर अजून आहे. गाडीत पेट्रोल नाही आहे. पेट्रोल पंप भेटलं तर नक्कीच असं म्हणजे मनाला खूप चांगलं वाटेल, पण काय करणार आता.
नाही पेट्रोल तर हारोशी करून गाव आहे. हारोशी हारोशी करून गाव आहे, तिथे पोचलो आहे. आणि बघूया पुढे काय होतं काय नाही होतं. आणि 3 वाजलेत. अर्धा तास खाण्यापिण्यात जरा हे केलं आणि आपण कोयना नदीच्या वरून चाललेलो आहे. नदी अक्षरशः आहे, नदीला पाणी आहे थोडं तरी आणि सपाट आलेला आहे पट्टा. मला बहुतेक तरी गाडी चालू करावी लागेल. ठीक आहे, थोडं हळूहळू चालवत जाऊ. म्हणजे कसं ऍव्हरेज गाडी का घंटा देणार नाही, पण तरी पण हळूहळू चालू. ही कोयना नदी येताना थांबू आपण इथे. पाणी जरा बघू, मस्त एकदम वाहत आहे. बाजूने कोयना नदी चालली आहे. पिकनिक स्पॉट मस्त आहे. सगळे आले जेवायला बसले मस्त आहे की. येताना थांबू. आता प्रतापगड पहिलं पोहोचलो आपण, कारण काहीतरीच लेट झालाय. 3 वाजले आणि सकाळी व्हिडिओ अपलोड होत नव्हता. आणि आपले व्हिडिओ कसे एक दिवस लेट चालू आहे. आणि व्हिडिओ अपलोड व्हायला नेट म्हणजे इंटरनेटचा काय इश्यू येतो तर काय माहिती आहे. कशी ओव्हरटेक करतात. थोडासा चढ आलेला आहे. हा, तुझा व्हिडिओ अपलोड होत नव्हता, नेटवर्क इश्यू होता, त्यामुळे टाइम लागला. व्हिडिओ अपलोड झाला, मग निघालो. वीरवाडी करून कुठेतरी घेतलं आपण. वीरवाडी मुंबई 215, महाड 44, मुंबई 215. मुंबईच ठीक आहे. अजून 5 किलोमीटर 12 मिनिटं दाखवतात. तिथे पोहोचतो आणि तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. तर आपण येऊन पोहोचलोय ते म्हणजे प्रतापगडच्या पायथ्याशी. प्रतापगडचा पायथा. तर आता म्हणजे बहुतेक तरी आपण बऱ्यापैकी आलोय. माकडं आहे तिथे जरा. आणि किल्ला आपल्या समोर आहे प्रतापगड. थोडस रस्त्यावर लक्ष देतो कारण थोडस ऑफ रोड आहे. धडधड धडधड होणार आहे आपली गाडी. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की त्या काळात महाराजांनी काय डोकं लावलं असेल, काय युक्ती लढवली असेल. तर वाईमध्ये अफजल खानाने आपला काय ते तंबू काढला होता, म्हणजे तिथे थांबला होता. आणि तिकडनं इथे म्हणजे मला बाईक वरती जायला एवढा वेळ लागलाय. मी तर अर्ध्या रस्त्यातून आलोय, म्हणजे वाई मधून पण नाही आलो, पाचगणीतून आलोय. मला इथे यायला एवढा वेळ लागलाय. त्या काळी त्याला किती वेळ लागला असेल इथे यायला. आणि कसं त्याला इथे आपल्या वाघ नखांनी म्हणजे शिरून फाडून टाकलं त्याला या जंगलात. महाराजांसाठी जेवढं बोलावं तेवढं कमी, कारण महाराज महाराज आहेत. आणि जसं असं म्हणजे जवळ जवळ जातो ना अंगावरती थोडं असं हे येतं, असं शहारेसारखं उठतंय. अनेक म्हणजे मी ह्याच्या आधी पण खूप किल्ल्यांवर गेलोय. खूप म्हणजे असे नाही मोजकेच आहेत गेलोय. तिथेही वेगळा व्ह्यू, वेगळा फील, वेगळीच एनर्जी फील होते. आणि इथेही वेगळीच एनर्जी आता फील होते. म्हणजे शब्दात ते असं सांगता येणार नाही मला. आणि खूप जण आली पण आहे तिथे. आणि मी सांगेन अजून लोकांना की या बघा आपला इतिहास कसा आहे.
म्हणजे त्या काळी, आता जर हे रस्ते झाले, त्या काळी कसं म्हणजे काय डोकं लावून काय, म्हणजे शब्द सुचत नाहीत सध्या मला. आणि इथे आले तर ते आपला पोवाडा आठवतं, लक्षात येतं, असं गुणगुणावं असं वाटतं. पण कॉपीराईट मुळे आपण गुणगुणत नाही. पण तेच तो पोवाडा होता, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय चित्रपटातला, तो पोवाडा भरत जाधवच होते. हा बहुतेक मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण भरत जाधवच होते. त्यांनी पोवाडात होते आणि त्यांनी तो पोवाडा एकदम उत्कृष्ट असा, तो असा डोक्यात येतो सारखा. आणि हाईट गडाची किती आहे, किती उंचावर आहे हा गड. त्या काळी चालत घोड्यांना घेऊन कसे म्हणजे वेगळाच, म्हणजे अनुभवच तो वेगळा असेल त्यावेळेसचा. आणि 600 मीटर राहिलंय फक्त आणि आपण येऊन पोहोचलो आहे. ते म्हणजे प्रतापगडावरती समोर दिसतोय तुम्हाला, म्हणजे प्रतापगड सुंदर गौरवशालीच म्हणतात. मला शब्द ऍक्च्युली माहित नाही, थोडस काय चुकलं मागलं तर माफ करा मला. पण गौरवशाली इतिहास आपला जो आहे त्यातलं हे एक ठिकाण म्हणजे प्रतापगड. आणि इथे येऊन आपण पोहोचलोय. अजून पुढे गाडी जाईल बहुतेक, जाऊ जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत. बऱ्यापैकी पर्यटक जातात प्रतापगड बघायला, म्हणजे दिसतंय तुम्हाला गाड्यांचं पार्किंग वरूनच. आणि असा कचरा नका टाकत जाऊ अशा ठिकाणी, आपल्या सोबत घेऊन जावा तो कचरा पुन्हा. ठीक आहे, कुठेतरी पार्किंग बघू आणि पार्किंगला गाडी लावू. भेटतो. थोडासा मूड ऑफ झाला कारण माईक कनेक्ट होत नाही, पाणी गेलं तर, कारण पाण्यात टाकलेला मी फोन, त्यामुळे थोडंसं पाणी गेलं आहे, त्यामुळे आपला माईक कनेक्ट होत नाही. वॉटर डिटेक्ट असं लिहून येत आहे. त्यामुळे जरासं नाराजी आहे. आणि आंबे मस्त पिकलेले नाही दिसत आहेत, आंबे नाही दिसणार कारण हिरवं झाड हिरवंच आहे सगळं, आंबे दिसणार नाही कसं आहे. आणि हा व्हिडिओ इथेच एंड करतो. आय होप की तुम्हाला मजा आली असेल, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या, मजा करा आणि हसत राहा. गुड नाईट.